मित्रांनो, जीएससी अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण बीएससी ॲग्री काय आहे आणि याला जर प्रवेश घ्यायचा असेल तर काय प्रोसेस असते, ॲडमिशन कधी सुरू होते आणि 2024-25 मध्ये तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. आपण याची सर्व माहिती मराठीमध्ये घेऊया. बीएससी ॲग्री काय आहे तर मित्रांनो, याचा जो लॉंग फॉर्म आहे तो बॅचलर ऑफ सायन्स इन ॲग्रिकल्चर असा याचा लॉंग फॉर्म आहे. 4 वर्षाची पदवीपूर्ण अभ्यासक्रम आहे. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यासाठी यामध्ये तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं. बीएससी ॲग्री कोणी करावी तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा. असे खूप मुलं असतात गरीब घरातील की बीएससी ॲग्री आपण करू शकतो का आणि का करावी, तर हे महत्त्वाचा मुद्दा आपण इथे समजून घेऊया. मित्रांनो, जर तुम्ही शेतकरी घरातील विद्यार्थी असाल तर आपल्याकडे प्रत्येकाकडे शेती असते. शेतकरी मुलाला कोणी मुलगी देत नाही, पण शेती का करायची? भविष्यामध्ये शेतीला खूप मोठी डिमांड आहे. कारण की आता प्रत्येकाकडे जी 50 एकर जमीन होती ती आता फक्त 10-15 किंवा 5-5 एकरापर्यंत जमीन आलेली आहे. प्रत्येकाचे जमिनीमध्ये वाटे झालेले आहे. आता या शेतीमध्ये कमी शेती असताना जास्त उत्पादन कसे मिळवायचे, त्यासाठी बीएससी ॲग्री करावी. मित्रांनो, बीएससी ॲग्री करून जर शेतकरी मुलं जास्तीत जास्त बीएससी ॲग्री आले, त्यांनी जर डिग्री कंप्लीट केली तर ते संशोधन करू शकतील, मोठमोठ्या जॉबवर जाऊ शकतात आणि शेतीची क्रांती घडवून आणण्याचं काम हे मुलं करू शकतात. त्यामुळे या क्षेत्रामध्ये तुम्ही वळा. आता नुकतीच जर 12वी झाली असेल तर तुम्ही बीएससी ॲग्री नक्की करा. मित्रांनो, जर तुम्ही शेतकरी घरातील विद्यार्थी असाल तर हा नक्की कोर्स करा. कृषी स्थितीबद्दल त्याचा अभ्यास करायचा जे आवड आहे, समजा कृषी विज्ञानाबद्दल, कृषीबद्दल ज्याला आवड असते त्यांनी हा कोर्स करा. त्यांना खूप महत्त्वाचा फायदा, असा मोठा फायदा होऊ शकतो. येथे पिकाविषयी तुम्हाला शिकवलं जातं. त्यानंतर त्या पिकामध्ये अनुवांशिक गुण कोणकोणते असतात, त्याच्यानंतर त्यांचे वनस्पतीचे प्रजनन कसे होते इथे तुम्हाला शिकवलं जातं. त्यानंतर कृषी सूक्ष्मजीवशास्त्र, त्यानंतर मृदा विज्ञान इथे शिकवलं जातं. असे विविध विषय तुम्हाला कृषीबद्दल या कोर्समध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर आता प्रवेश घ्यायचा असेल तर प्रवेश कसा घ्यायचा, तर मित्रांनो, तुम्ही 10वी+12वी म्हणजे 12वीमध्ये सायन्स घेतलेलं पाहिजे. आणि महत्त्वाचा मुद्दा असा, ज्या मुलांना 12वीमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री अवघड गेलं तर तुम्ही हा कोर्स निवडू शकता. मित्रांनो, कारण की पुढे याच्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा अशा किचकट विषय नसतात, सगळे शेतीशी रिलेटेड असतात. त्यामुळे तुम्ही हा नक्की कोर्सकडे वळा. आता या कोर्सला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर तिथे 2 प्रकारे ॲडमिशन दिलं जातं. आता काही विद्यालय असे असतात, आता तुम्ही जिथे ॲडमिशन घेणार आहे तिथे एकदा कन्फर्म करा. जे मी टॉपचे कॉलेज सांगेल त्याच्यामध्ये तुम्हाला या जी मी प्रोसेस सांगेल त्या थ्रू जाणं लागेल. जर तुमच्या जवळपास कॉलेज आहे आणि त्याचं कॅम्पस होत असेल किंवा चांगलं नावाजलेलं कॉलेज असेल, तिथे तुम्ही डायरेक्ट ॲडमिशन घेऊ शकता. फक्त तिथे जा, तुमच्या मार्कशीट दाखवा, त्यानंतर तिथे जे कॅप राऊंड लागतात, कॅप राऊंडमध्ये तुम्हाला डायरेक्ट ॲडमिशन, स्पॉट ॲडमिशन दिलं जातं. आणि जर तुम्हाला चांगले बेस्ट म्हणजे टॉपचे महाराष्ट्रामधले, भारतामधले कॉलेज पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यामध्ये काही कॉलेज दिलेलं आहे. त्याच्यामध्ये अशी प्रोसेस असते, तुम्हाला तुमचं पहिलं MST CET किंवा कोणती एक एक्झाम, आता तुम्ही नीट दिली असेल, JEE दिली असेल, ह्याला महत्त्व नाही, पण तुम्ही MST CET दिलेली पाहिजे. तुम्ही ती दिली असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो असे 3 सब्जेक्ट घेतलेले पाहिजे. ती झाल्यानंतर तुम्हाला ऑफलाईन कॉलेजमध्ये जायचं असतं. जिचे तुम्ही कॉलेज राऊंड सिलेक्ट म्हणजे कॉलेजमध्ये जे कॉलेज सिलेक्ट करता त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुमचा एक हार्ड कॉपी म्हणजे ऑफलाईन कॉलेजमध्ये अर्ज द्यावा लागतो. त्यानंतर तुम्हाला एक यांची साईट आहे ऑफिशियल, ती मी डिस्क्रिप्शन लिंकमध्ये देईल. त्या साईटवर तुम्ही जा, तिथे तुमचे स्पॉट राऊंड चालू असतात. म्हणजे जर तुम्ही ॲडमिशनला कॉलेजला ॲडमिशन घ्यायची असतील तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायचा असतो. त्यानंतर तुम्हाला जे आपण 7/12 म्हणतो, जर तुमच्याकडे 7/12 असेल तर 7/12चे तुम्हाला 12% वाढून मिळतात. म्हणजे काही मुलांची जी टक्केवारी ती 110-120 पर्यंत जाऊ शकते. त्यामुळे जर तुमच्याकडे समजा तुम्हाला 70% मिळाले आणि तुम्हाला बीएससी ॲग्रीसाठी जायचं तर तुम्ही 12% तुमचे ॲड होतात. तुम्हाला जर 70 तर ते 82% मिळतात. तसं तुम्हाला त्या कॅप राऊंडमध्ये समजा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला तर ते कॅप राऊंड सुरू होतात. कॅप राऊंडमध्ये असं असतं, तुम्ही जो फॉर्म भरता, समजा तुम्हाला 70% मिळाले असते तर तुम्ही भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जेवढे 70% विद्यार्थी मिळाले त्याची एक लिस्ट लागते. मग ज्याचा हायेस्ट स्कोर असतो 100 पासून सुरुवात होते, तर जेवढे कमी 60 पर्यंत, तर मिनिमम 60% पडायला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला 100% गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना पहिल्या कॅपमध्ये राऊंड लागून सिलेक्ट होतं. पहिलं सिलेक्शन तुमचं झालं असेल तर तुम्हाला लगेच कॉलेज कोणतं मिळतं, तुम्हाला त्या कॉलेजवर जाऊन तुम्हाला तुमचे ऑनलाईन पूर्ण डॉक्युमेंट तिथे जे भरलेलं आहे तिथे ते दाखवून लागतात आणि ॲडमिशन घ्यायला लागते. जर तुमचं स्पॉटमध्ये ॲडमिशन झालं तर ते चांगली गोष्ट आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये तुमची ॲडमिशन झाली तर तुम्हाला कमी फी भरून तुम्हाला ॲडमिशन मिळते. पण जर तुमची ॲडमिशन झाली नसेल किंवा राऊंडमध्ये तुमचा नंबर लागला नाही, तुमचे कमी टक्के असेल तर तुम्ही स्पॉट ॲडमिशनसाठी जाऊ शकता. म्हणजे शेवटचा टप्पा होतो
तेव्हा तुम्हाला जे कॉलेज असतं जिथे तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे आहे तिथे जावं लागतं. त्या कॉलेजला गेल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन कशी मिळेल तिथे तुम्हाला काही स्पॉट ॲडमिशन दरम्यान काही फी भरावी लागेल, काही डोनेशन भरावे लागेल, तेव्हा तुम्हाला ॲडमिशन मिळते. तर अशा प्रकारे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आता सर्वात महत्त्वाचं असं की मित्रांनो, तुमचा जेवढा चांगला स्कोर तेवढा तुम्हाला कॉलेज चांगलं मिळणार हे लक्षात घ्या. आता BSc ॲग्री केल्यानंतर नोकरीची संधी कुठे मिळते? आता समजा प्रत्येकाचं असतं की सर आता आपण BSc ॲग्री केली, आम्हाला नोकरी कुठे मिळेल? तर मित्रांनो, तुम्हाला खूप साऱ्या जॉब ऑफर येतात. त्याच्यामध्ये तुम्हाला ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून तुम्ही म्हणजे कृषी विकास अधिकारी म्हणून काम करू शकता. तुम्हाला ती एक जॉब मिळू शकतो, ही सरकारी नोकरी आहे. त्यानंतर तुम्ही बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करू शकता. याच्यामध्ये तुम्ही व्यवसाय विकास अधिकारी असा एक जॉब आहे, तोही तुम्ही करू शकता, म्हणजे तुम्ही लागू शकता मित्रांनो. त्यानंतर ॲग्रिकल्चर टेक्निशियन म्हणून तुम्ही काम करू शकता. आता कृषी तंत्रज्ञ म्हणजे काय असतं? जे ट्रॅक्टर, जे शेतीविषयी अवजारे बनतात त्यामध्ये तुमचा खूप मोलाचा वाटा असतो, ते तुम्ही ते बनवू शकता. त्यानंतर तुम्ही ॲग्रिकल्चरिस्ट म्हणजे कृषी उद्योग करू शकता. आता कृषी उद्योग काय असतात? तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट करू शकता किंवा एखादा व्हेरायटी असेल, आता आंब्याच्या प्रकार आहे, त्याच्या व्हेरायटी आहे, त्याच्यावर तुम्ही काम करू शकता. त्याचे जीन्स ओळखू शकता. एका आंब्यापासून जास्त प्रकारचे आंबे कसे मिळू शकतात याचं तुम्ही काम करू शकता. त्यानंतर तुम्ही रिसर्च करू शकता. तुम्ही सायंटिस्ट बनू शकता, कृषी संशोधन शास्त्रज्ञ बनू शकता. त्यानंतर ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणून कृषी अधिकारी बनू शकता. आणि राहिलं लास्टमध्ये, तुम्ही सरकारी नोकरीमध्ये MPSC आणि UPSC मध्ये जेवढ्या पण ॲग्रिकल्चर बाबतीत ज्या डिपार्टमेंट किंवा नोकऱ्या असतात ते तुम्ही तिथे फॉर्म भरू शकता. तिथे BSc ॲग्री केलेल्याच व्यक्ती लागतो, बाकीचे घेत नाही. आता सांगायचं झालं तर आपण पाहिलं की ते स्पॉट राऊंड, कॅप राऊंड कसे असतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला टॉप कॉलेज जर निवडायचे झाले तर तुम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरीचं, जे महाराष्ट्राचं सध्या टॉपचं कॉलेज आहे, इथं कॅम्पस सिलेक्शन चांगले होतात. इथे तुम्ही पहिलं रेफरन्स यासाठी द्या. त्यानंतर 2 नंबरचं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याचं जे ते कॉलेज पण BSc ॲग्रीसाठी चांगलेलं आहे. ते महाराष्ट्रामधलं 2 नंबरचं कॉलेज, ते पण तुमच्या कॅपमध्ये असू द्या. तिसरं कॉलेज डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचं आहे, हे 3 नंबरचं कॉलेज. आणि राहिलं आनंद निकेतन कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर चंद्रपूरचं. असे 4 महत्त्वाचे जे कॉलेज आहे तिथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आणि जे अदर कॉलेज आहे तिथे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये देईल किंवा तुम्ही सर्च करून पाहू शकता. आपल्या GVSacademy.in वर एक वेबसाईट आहे, तिच्यावर कॉलेजची लिस्ट दिलेली आहे, ती तुम्ही पहा. तर आपल्या जे वेबसाईट आहे तुम्ही GVSacademy.in वर जा. .in वर सर्च केल्यानंतर तुम्हाला एक BSc ॲग्रिकल्चर सर्च करा. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेज लिस्ट दिसेल. ती भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे कॉलेज टॉपचे कॉलेज आहे ते तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. तिथे तुम्ही कॅप राऊंडमध्ये फॉर्म टाकू शकता. आता रोकरी आणि प्लेसमेंट कशा प्रकारे मिळतात ते पहा. मित्रांनो, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पदवीधरांना सार्वजनिक आणि खाजगी ठिकाणी म्हणजे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट अशा दोन्ही ठिकाणी जॉब मिळतात. शेतीचे महत्त्व झपाट्याने वाढत असल्यामुळे शेतीच्या क्षेत्रात मोठ्या संधी या नोकरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आता तुम्ही कृषी विभाग, विस्तार सेवा, संशोधन संस्था, व्यावसायिक शेती संबंधित ज्या संस्था असतात त्यामध्ये शेतीशी संबंधित जे प्रकल्प, अध्यापन कार्य चालतं त्यामध्ये तुम्हाला जॉब मिळतो. आणि त्याची जी पेमेंट असते ती 2 लाख ते 8 लाख दरम्यान असते. अशी तुम्हाला मोठमोठे जॉब तिथे पाहायला मिळतील. मित्रांनो, BSc ॲग्रीबद्दल काही आणखी डाऊट असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये प्रश्न विचारा. जर तुमच्या कोणी BSc ॲग्री करायचं असेल त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर व्हिडिओ नक्की आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, धन्यवाद.